एक दिवस मुंबईला जाईल पासून ते मी मुंबईमध्ये राहते. तिथून जे इथपर्यंत जे प्रवास आहे ना, म्हणजे खूप जास्त मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे मी स्टार्टिंगला जेव्हापासून मला समजतं तेव्हापासूनची गोष्ट आहे, की मला असं वाटायचं, की यार मी पण एक दिवस मुंबईला जाईल आणि मला ती स्ट्रगलवाली लाईफ जगायची आहे, हे माझं ड्रीम होतं. म्हणजे मी आता जे जगते ना, ते खरंच माझं ड्रीम होतं आणि ते खरंच कंप्लीट झालं. म्हणजे माझं एक होतं, की मला असं होतं काय माहिती कसं काय, की मला मुंबईला जायचंय. सो मला तिथे जाऊन जॉब करायचा आहे. मला एअरपोर्टमध्ये जॉब हवा आहे. मला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत, जे मी आतापर्यंत जे विचार केला आणि ते सगळ्या गोष्टी घडल्यात आणि झाल्यात सुद्धा. म्हणजे मला भेटल्यात. खूप दिवसाखाली म्हणजे एक माझा फ्रेंड होता. त्याने मला ना एक बुक दिलं होतं, द सिक्रेट म्हणून. सो त्या आणि मराठीमध्ये आहे की नाही माहिती नाही, इंग्लिशमध्ये बुक आहे आणि ना YouTubeला व्हिडिओ सुद्धा आहे 45 मिनिट्सचा. सो तो व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यानंतर काय माहिती काय झालं, त्याच्या आधी सुद्धा माझ्या लाईफमध्ये असं होतं, की म्हणजे जे मी विचार केला ना, ते मला सगळं भेटायचं. माहित नाही कसं काय, म्हणजे आता पण मी खूप साऱ्या गोष्टीचा विचार केला होता, जसं की मुंबईला जाणं, जॉब भेटणं आणि आणि त्यातल्या त्यात माझा पहिला जॉब सुद्धा एअरपोर्टचाच होता. म्हणजे मला ॲक्च्युअलीमध्ये जे हवं होतं ना, ते मला भेटलं. त्याच्यानंतर मला मॉडेलिंग करायची होती. माझा स्वतःचा ओन बिझनेस मला करायचा होता आणि त्याचसोबत मला कुठे ना कुठे हे पण होतं, की माहिती नाही बट पप्पांनी माझ्या जबरदस्ती मला पासपोर्ट नाही तर तुम्ही पासपोर्ट काढून घे म्हणून. जस्ट त्यांनी मला असंच बोलले होते आणि ते मी जस्ट पासपोर्ट काढून घेतलं आणि मला काही दिवसामध्ये या काही महिन्यामध्येच मला ती अपॉर्च्युनिटी भेटली बाहेर कंट्री जाण्याची. आणि बाहेर कंट्री फक्त फिरण्यासाठी नव्हे, तर माझा स्वतःचा ओन बिझनेस एक्सप्लोर करण्यासाठी. सो म्हणजे माझ्या लाईफमध्ये खरं सांगू तर म्हणजे त्या सगळ्या गोष्टी घडल्यात, जे मी खरंच विचार केले. सो थँक यू सो मच युनिव्हर्स. आणि म्हणजे खरंच आहे, की आपण जे विचार करतो आपलं माइंड खरंच खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे जे विचार करतो ते भेटतं. आतापर्यंत माझा स्वतःचा रेकॉर्ड आहे, की म्हणजे मी आतापर्यंत जे पण विचार केला ते सगळं झालंय. मला काय हवंय ते फक्त मॅनिफेस्ट करेन. मॅनिफेस्ट केलं तर सगळं होऊन जातं. एवढं तर समजलंय, की खरंच भेटतं म्हणून. सो तुम्ही पण जर तुम्हाला वाटत असेल, की कुठं ना कुठं आपण स्टार्ट करायला पाहिजे या नवीन म्हणजे गोष्टी एक्सप्लोर करायला पाहिजे ना, तर ते तुम्ही बुक वाचा किंवा ते YouTubeला ना व्हिडिओ पण आहे. सो तुम्ही जर तो व्हिडिओ जरी पाहिलात ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील.